एलपीजी गॅस टंचाईचा फटका आता साईबाबा संस्थानावर सुद्धा बसतोय। शिर्डीमधील साईबाबा संस्थानावर एलपीजी गॅस टंचाईचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे भाविकांना आता फक्त एक लाडू प्रसाद म्हणून मिळणार आहे। शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा संस्थानला एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे मोठा परिणाम झालाय। देशभरासह महाराष्ट्रात एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे संस्थानने प्रसाद व्यवस्थेमध्ये काही बदल केलेत। गॅसच्या मर्यादित साठ्यामुळे आजपासून प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचं पाकिट वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती आता संस्थानाकडून देण्यात येते। दिवसभरामध्ये साधारणतः 45,000 लाडू पाकिटांची विक्री आणि सुमारे 50,000 बुंदी प्रसाद मोफत वाटप होतो। परंतु सध्या गॅस वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं म्हटलं जात आहे। सध्या संस्थानाकडे लाडू बनवण्यासाठी पुरेशा अशा एलपीजी गॅसचा साठा फक्त 10 ते 12 दिवस पुरेल इतका शिल्लक आहे आणि त्यामुळे गॅस बचतीसाठी प्रत्येक भक्ताला एक लाडू प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एलपीजी टंचाईमुळे प्रसादालयातील जेवणाच्या मेन्यूमध्ये सुद्धा बदल करण्यात येतोय। आता 2 भाज्यांऐवजी फक्त एकच भाजी आणि सोबत चपाती आणि खिचडी देण्यात येणार आहे। संस्थानाचा सौर ऊर्जा प्रकल्प गॅस बचतीमध्ये मदत करत असल्याचं सांगितलं जात आहे। ही टंचाई आता इराण इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि गॅसच्या पुरवठा कमतरतेमुळे पुढे आली आणि त्यामुळेच देशभरात गॅस संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत। त्यामुळे संस्थानाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय।